नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे 11वीचं जे विषय आहे तो घेऊन येत आहे. 11वीचं या संपूर्ण पुस्तकामध्ये म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्या MPSC रिलेटेड संपूर्ण काही जे माहिती मिळून जाते. म्हणजे या पुस्तकामध्ये एवढा काही भारतीय अर्थव्यवस्थेचा डाटा आहे ते आपल्या MPSCसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेट लेवलचे जे पुस्तक आहे ते सुद्धा आपल्या MPSCसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु NCERTचे पुस्तक जर तुम्ही चाळत असाल तर त्यासाठी त्यांची तोड कुठेच तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे NCERTच्या मध्ये एवढ्या डीपमध्ये माहिती दिलेली असते की ते आपल्यासाठी आपण जर तुम्ही जर ते वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की NCERTच्या पुस्तकामध्ये अशा काही डाटा दिलेला आहे ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि ते तुम्हाला चालण्यासाठी तुम्हाला मोठी पुस्तकं घ्यावी लागेल, जसे स्पेक्ट्रम वगैरेचे. ते स्पेक्ट्रम म्हणजे आपण त्यासाठी म्हणजे जवळपास जे समजा आर्थिकदृष्ट्या जे खालवलेल्या घरचे असते तर त्यांना ते घेण्यानी थोडासा त्रास होतो. किंवा समजा जर कोणती PDF वगैरे डाउनलोड केली असेल तर ते सुद्धा त्यांना चालण्यासाठी त्रास होतो. तर त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ मी मराठीमध्ये ट्रान्सलेट म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सेम जसा डाटा त्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे तसा तोच डाटा तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. तर या व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये परिचय देण्यात आलेला आहे की या पुस्तकामध्ये जे भारताचा जो आर्थिक विकास आहे तो तुमच्यासमोर एक माहितीचं केंद्र देणार आहे. म्हणजे एक प्रकारची अशी माहिती दिलेली आहे की स्वतंत्र प्राप्तीच्या आधी जे काही घटना घडल्या त्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्या घटनेचं या संपूर्ण याच्यातनी दृष्टिक्षेप देण्यात आलेलं आहे. तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणजे जसं भारतीय अर्थव्यवस्थाची आजची जी स्थिती आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची आजची स्थिती पाहता ते म्हणजे त्याची जे गूढ रहस्य आहे ते जुन्या काळामध्ये म्हणजे इतिहासामध्ये रचलेले आहे. म्हणजे इतिहासामध्ये जोपर्यंत कोणत्या काळ एखादी अर्थव्यवस्था समजा आता भारताची समजा पूर्वीची म्हणजे भूतकाळाची जर अर्थव्यवस्था पाहिली तर आपली हे शेतीवर सर्वाधिक अवलंबून असलेली अर्थव्यवस्था होती. मग त्यानंतर आजची जी अर्थव्यवस्था आहे ते उद्योग आणि सेवावर जास्त आधारलेली आहे. तर ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेसची संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहे. भारत में ब्रिटिश औपनिवेशिक शासन का मुख्य उद्देश्य इंग्लैंड में तेजी से विकसित हो रहे औद्योगिक आधार पर भारत की अर्थव्यवस्था को केवल एक कच्चे माल के प्रायत के सीमित रखना था. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यावेळेस असं होतं की 19वे शतक होते. 19वे शतक म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1850च्या आसपास इंग्लंडमध्ये काय झाली होती, औद्योगिक क्रांती झाली होती. आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळे त्यांना काही कच्च्या मालाची गरज होती. तर त्यामुळे ते फक्त कच्च्या मालाच्या एक उत्पादक म्हणून भारताची अर्थव्यवस्था म्हणून पकडत होती. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला फक्त कच्च्या मालाच्या सीमित ठेवायची होती त्यांना. म्हणजे त्यांची लिमिटेशन तिथेच थांबवण्यात आले होते की फक्त भारत हा कच्च्या मालाची निर्मिती करणे. म्हणजे भारतातील जे उद्योग होते ते उद्योग नामशेष झाले होते इंग्लंड म्हणजे जेव्हा युरोपियन भारतावर आले होते. आणि मग भारतीय जे बाकी व्यक्ती होते लोक होते तर ते कृषी क्षेत्राकडे वळले होते. कृषी क्षेत्राकडे वळल्यामुळे काय झाले होते की सर्वाधिक जे कच्चा माल होता ते भारतातून उत्पन्न होत होता. आणि भारतातून उत्पन्न झाल्यानंतर जे कच्चा माल कुठे इंग्रज शासन काय करत होते ते कच्चा माल इंग्लंडमध्ये नेत होते. आणि इंग्लंडमधून समजा कच्च्या मालाचं जर उदाहरण घेतलं तर समजा कापूस जर ते इंग्लंडमध्ये नेत होते. आणि औद्योगिक क्रांती झाली होती आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळे तिथे मशिनरीज तयार झाल्या होत्या. आणि मशिनरीजमधून जे कापड येत होते तोच कापड पक्का माल म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येत होता. आणि तो कापड भारतीय म्हणजे भारतीय जे कापड आहे त्यापेक्षा सुपिरियर राहत होता. त्यामुळे भारतीय जे लोक आहेत ते इंग्लंडचा कापड खरेदी करत होते. म्हणजे जसे इंग्लंडचे जे व्यवसाय ते भारतामध्ये रोवल्या जात होते तसे भारतीय जे उद्योग होते ते नामशेष होत चालले होते. मग जे नामशेष होत चाललेले उद्योग होते त्यामध्ये कार्य करणारे जे व्यक्ती होते लोक होते ते कृषी क्षेत्राकडे वळले होते. म्हणून जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस 70 ते 75% लोक हे कृषी क्षेत्राशी निगडीत होते. तर अशा प्रकारचा तो इतिहास होता. आता ते आपण त्यानंतरची काय घटना आहे तर ते आपण सिक्वेन्सली पाहूया. इंग्रजाच्या
काळामध्ये म्हणजे इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करत होते त्या काळामध्ये भारताची जे भारताच्या ज्या लोकांची आय आहे म्हणजे भारत सरकारची आय आहे ते मुख्य स्रोत होता कृषी. आणि त्यानंतर देशाची जी अर्थव्यवस्था आहे ते विनिर्माण म्हणजे यामधून जे कच्चा माल मी आधी सांगितलेला कच्चा माल गेला होता ते, आणि त्यामधून जे सुती आणि रेशमी कापडे आहे ते इंग्लंडमधून येत होते. आणि हस्तकला होत्या परंतु कशा होत्या, आता समजा जर भारताचा जर विचार केला आणि कंपॅरिझन केलं इंग्लंडच्या कपड्याची तर भारतीय कपडा हा महाग होता, कारण की तो हस्तकलेतून निर्माण केला जात होता म्हणजे हाताने निर्माण म्हणजे तयार केला जात होता, त्यामुळे त्या कपड्याची किंमत जास्त होती कंपॅरिझन केलं तर इंग्लंडच्या कपड्याची. त्यामुळे हळूहळू भारतीय जो कपडा होता हस्तउद्योग ते नामशेष होत गेलेला आहे. ब्रिटिश काळामध्ये शेती क्षेत्राचा जर विचार केला तर म्हणजे सर्वाधिक जे लोक आहे ते म्हणजे शेतीवर जास्त अवलंबून होते, कारण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की ब्रिटिश काळामध्ये जे ब्रिटिशचे उद्योग होते ते भारतामध्ये रोवले गेले होते आणि भारतीय जे उद्योग होते ते नामशेष झाले होते, म्हणून ते लोक शेती या उद्योगाकडे वळले होते. आणि शेतीकडे वळले होते तर आता मी फक्त 70 ते 75च आकडा केला होता, परंतु NCERTच्या पुस्तकामध्ये 85% आकडा दाखवत आहे. आता त्यानंतर पाहूया की आपला जो संपूर्ण जो देश होता तो कृषी क्षेत्राशी निगडीत होता. म्हणजे जवळपास भारतातील जे लोकसंख्या होती ते 88% जे काय म्हणजे 85% भारतावर म्हणजे भारत हा कृषी क्षेत्रावर अवलंबून झालेला होता. त्यामुळे भारताची जी जर समजा आपण नकाशाचा जर भाग केला तर काही काही क्षेत्र असे डिवाईड केलेले होते. जसे आता हा वायव्य प्रांत होता, यामध्ये बंगाल प्रांत होता, मुंबई प्रांत होता, मद्रास प्रांत होता. या सर्व प्रांतामध्ये जे अधिकारी कार्य करत होते म्हणजे जे गव्हर्नर जनरल होते ते बंगालच्या गव्हर्नरच्या अंडरमध्ये कार्य करत होते. 1833चा जो कायदा होता 1833चा जो कायदा होता त्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून मानला जात होता. त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे मुंबई, मद्रास, बंगाल, वायव्य अशा प्रकारे वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये म्हणजे वेगवेगळ्या जागी वेगवेगळी जे काही जागेबाबत म्हणजे कृषी क्षेत्राशी असलेल्या योजना होत्या. जसे आता कायमधारा पद्धत होती, महालवारी पद्धत होती, जमीनदारी पद्धत होती. कायमधारा पद्धती म्हणजे कॉर्नवालिस यांनी सुरुवात केली होती. म्हणजे अशा प्रकारचे जे काही पद्धती होत्या त्या पद्धतीचं मूल्यमापन रमेशचंद्र दत्त यांच्या इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया यांच्या पुस्तकात देण्यात आलं होतं. असेच एक फॅक्ट्स आहे, फॅक्ट्स म्हणजे नोट डाऊन करण्यासारखे आहे. म्हणजे आता एक्झाममध्ये कोणत्या कोणत्या अशा नाव दिलेले असते आणि त्याचे पुस्तकांचे म्हणजे जोडालावामध्ये असू शकते किंवा त्यांची सिक्वेन्सनुसार दिले जाते किंवा आजकाल कसे प्रश्न विचारले जाते MPSC. त्यामुळे आपल्याला हे फॅक्ट्स लक्षात असणे गरजेचं आहे. जसं रमेशचंद्र दत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. त्यानंतर BH बेडेन पॉवेल यांनी द लँड सिस्टम ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक लिहिले. आणखी एक फॅक्ट्स देण्यात आलेले आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे पुस्तक डिवायडेड ऑफ इंडिया. याबाबत सर्वांना माहिती असेलच डिवायडेड ऑफ म्हणजे इंडिया डिवायडेड म्हणून. तर हे सर्व फॅक्ट्स आहे म्हणजे हे फॅक्ट्स आपल्याला NCERTच्या पुस्तकातच सापडते. आता पुढचा पॅरा पाहूया की औद्योगिक क्षेत्राबाबत माहिती देण्यात आलेली आहे. याआधी आपण कृषी क्षेत्राची माहिती घेतली होती. कृषी क्षेत्राची माहिती घेता घेता आपण भारताची जी औद्योगिक स्थिती आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर सेम तेच जे काही सिच्युएशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं ब्रिटिशांचे जेव्हा उद्योग भारतामध्ये आले त्यावेळेस भारतीय उद्योग जेव्हा नामशेष झाले तर त्याचबाबत माहिती देण्यात आलेली आहे. जसं आता भारतीय उद्योगाचा जो आधार होता भारतीय अर्थव्यवस्था होता तर त्यांना वाढवण्याचं कार्य उपनिवेश जी व्यवस्था होती म्हणजे ब्रिटिश जे सरकार होती भारतामध्ये तर त्यांचे कार्य होते, परंतु त्यांनी ते केलेलं नाही. उलट भारतीय जे उद्योग होते त्यांचा विकास झालेला नाही आणि जे हस्तशिल्प होते त्यांचे सुद्धा पतन झाले. म्हणजे जे हाताने तयार केलेले हस्तउद्योग होते, शिल्प उद्योग होते तर त्यांचे पतन झाले. ते पतन यासाठी झाले की 1850च्या नंतर म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती तर त्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे वस्तुशिल्प कला होती तर ते मशिनीनेच तयार केलेल्या होत्या. म्हणजे समजा जर कोणती मूर्ती जर मशिनीने तयार केली जात होती तर ते भारतामध्ये लॉन्च केली जात होती आणि ते जेव्हा भारतामध्ये लॉन्च केली जात होती तर त्यावेळेस त्याचे जे रेट्स होते ते भारतीय शिल्पकलेपेक्षा कमी होते. जसं कापड उद्योगाचं झालं होतं तर सेम तशीच सिच्युएशन शिल्प उद्योगातसुद्धा झाली होती. त्यामुळे हे शिल्पकलावाले जे होते तर त्यांचे पतन झाले आणि ते जे व्यक्ती होते त्यामध्ये कार्य करणारे ते बेरोजगार झाले होते. तर अशा प्रकारे जे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ते जास्त करून इंग्रजानेच अर्थव्यवस्था ढासळली गेली होती. त्यामुळेच जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले होते त्यावेळेस भारताची जे
कार्यकारी संघ हे होते कर्मचारी म्हणजे लोक होते, तर ते कृषी क्षेत्रावर जास्त वळले होते. आणि संपूर्ण जर या पॅराचा जर विचार केला तर त्या पॅरामध्ये संपूर्ण त्याचबाबत माहिती देण्यात आलेली आहे की जे उद्योग आहे, ब्रिटिश उद्योग, आधुनिक उद्योग होते, ते भारतातून कच्चा माल खरेदी करत होते आणि पक्का माल भारतामध्ये येऊन विकत होते. त्यामुळे भारतीय उद्योग हे नामशेष झाले होते. हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण की या संपूर्ण पॅरामध्ये तेच देण्यात आलेलं आहे. मग त्यानंतर काय झाले की आता मग ते उद्योग हे होते ते. मग एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली होती की भारतीय काही जे व्यक्ती होते ते सुद्धा उद्योगामध्ये उतरले होते. जसे 1919व्या शतकाच्या पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीला 1907मध्ये टाटा आयर्न स्टील अँड कंपनी म्हणजे टिस्कोची स्थापना करण्यात आली होती. याचा स्थापना करण्याचा एकच उद्देश होता की भारतीय उद्योगसुद्धा म्हणजे भारतीय उद्योग भारतीय लोकांनी स्थापन करावे आणि भारतीय उद्योग म्हणजे जेव्हा इंग्लंड म्हणजे ब्रिटिश भारत सोडून जातील तेव्हा काही भारताचे जे उद्योग आहे ते स्थिर करणे. म्हणजे समजा जर ब्रिटिश भारत सोडून गेले असते आणि सर्व उद्योग जर ब्रिटिश सरकारने घेऊन गेले असते तर भारतीय उद्योगाचा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारे कोण होते. म्हणून त्यावेळेस भारतीय उद्योगामध्ये भारतीय लोकांनी म्हणजे उतरले आणि उद्योग सुरू केले. त्यामध्ये एक टाटासुद्धा होते. आणि त्यानंतर म्हणजे दुसरे विश्वयुद्ध झाले त्यानंतर म्हणजे 1945 नंतर 1945 नंतर भारतामध्ये चीनी सिमेंट कागद उद्योग अशा प्रकारचे जे कारखाने आहेत ते भारतामध्ये स्थापन झाले. म्हणजे भारत स्वतंत्र होता बरेचसे कारखाने स्थापन झाले होते. त्यांचा एकच उद्योग होता की भारताची जो पुंजीगत उद्योग आहे म्हणजे जे पैशाच्या बाबतीत म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी हे उद्योग स्थापन करण्यात आले होते. परंतु अशा प्रकारचे जे उद्योग स्थापन करण्यात आले होते भारतामध्ये त्या उद्योगामुळे जे पारंपरिक शिल्पकला होते ते आधारित शिल्पकलाचे पतन झाले होते शिल्पकलाचे, तर त्या पतनाची भरपाई हे उद्योग करू शकले नाही. आणि जे नवीन उद्योग स्थापन केले होते भारतामध्ये उद्योगाची जे म्हणजे वृद्धी होती, त्यांची जे इन्कम होती ते खूप कमी होती आणि राष्ट्रीय जे GDP आहे त्यामध्ये त्याचे योगदानसुद्धा कमी होते. अशा प्रकारचे उद्योग तर स्थापन झाले परंतु त्या स्थापन झालेल्या त्या उद्योगाची जी किमया आहे ते भारतीय लोकांना कळली नाही. म्हणजे अशा प्रकारचे उद्योग झाले जसे आता रेल्वे झाले होते, म्हणजे विद्युत उत्पादन झाले होते, संचार झाला होता, बंदरगाह म्हणजे जे बंदरे समुद्रासमोर त्यांची निर्मिती करण्यात आली होती. अशा प्रकारचे बरेचसे जे उद्योग आहे त्यामध्ये भारतीय जे लोक होते त्यांनी म्हणजे एक प्रकारचे उद्योग सुरू केले होते. जनांकीय परिस्थिती म्हणजे लोकसंख्याबाबत असलेली जे काही आपल्याला माहिती आहे ते आपल्याला या पॅरामध्ये मिळणार आहे. या आधीचा एक पॅरा होता विदेशी व्यापार म्हणून, तो आधीच आपण डिस्कस केलेला आहे त्यामुळे मी पुन्हा ते डिस्कस करत नाही. तुम्हाला आता त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण डिस्कस करूया. यामध्ये एक महत्त्वपूर्ण फॅक्ट्स दिलेले आहे ते ऐकणं तुमचं खूप गरजेचं आहे. जसं आता ब्रिटिश शासनामध्ये सर्वप्रथम जे लोकसंख्या म्हणजे जनगणना झाली होती ते झाली होती 1772मध्ये. 1772मध्ये सर्वप्रथम लॉर्ड मेयो यांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश काळामध्ये सर्वप्रथम जे लोकसंख्येची जनगणना झाली होती. त्यानंतर याचा विस्तृत ब्यौरा 1881मध्ये झाला होता. लक्षात ठेवा 1881मध्ये ब्रिटिश काळामध्ये भारताच्या लोकसंख्येतला विस्तृत जी माहिती आहे ते 1881मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर दर 10 वर्षाने भारतामध्ये सेन्सस घेतल्या जाते म्हणजे जनगणना घेतल्या जाते आणि त्या जनगणनेनंतर अशा लक्षात आले की 1921 या कालखंडामध्ये भारत हा प्रथम अवस्थेत असतो. आता हा सिद्धांत तुमच्या समोर मी मांडतो की एक लोकसंख्या संक्रमणाचा एक सिद्धांत आहे. त्यामध्ये प्रथम अवस्था असते, द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था असते. प्रथम अवस्थेमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते आणि जन्माचे प्रमाण सुद्धा जास्त असते. तर दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे जन्माचे प्रमाण जास्त असते आणि मृत्यूचे प्रमाण कमी असते. म्हणजे मृत्यूचे प्रमाण यासाठी कमी असते की दुसऱ्या अवस्थेमध्ये जे मेडिकल फॅसिलिटीज आहे तर ते बऱ्यापैकी जे उपलब्ध झालेले असते त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी असते आणि अज्ञानता जास्त असल्यामुळे जन्मांचे प्रमाण
आणि कुटुंब नियोजनाचे जे प्रॉपर जे एज्युकेशन त्यांच्याकडे नसते, त्यामुळे जास्त करून जन्माचे प्रमाण असतात. आणि पहिल्या अवस्थेमध्ये यासाठी जन्माचे आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असतात की अज्ञानता असतात, परंतु यामध्ये कोणत्याही मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध नसतात. म्हणून प्रथम अवस्थेमध्ये भारत 1921मध्ये होता. त्यामध्ये 1921मध्ये भारतामध्ये म्हणजे मृत्यूचे प्रमाणसुद्धा जास्त होते आणि जन्माचे प्रमाणसुद्धा जास्त होते. 1921मध्ये भारतामध्ये मात्र जे 10% लोक होते त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळाला होता. स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947मध्ये 1947मध्ये फक्त 10% लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. त्यावरून तुम्हाला लक्षात येते की त्यावेळेस अज्ञानता भारतामध्ये किती होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी तर किती अज्ञानी असेल. आणि 1921मध्ये भारत हा प्रथम अवस्थेत होता. त्यानंतर भारत हा दुसऱ्या अवस्थेत गेला. म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते आणि जन्माचे प्रमाण अज्ञानतामुळे जास्त वाढत गेले. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये सध्या भारत नाही आहे. म्हणजे भारताचे अजूनही जन्माचे प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जेव्हा तिसरा अवस्था म्हणजे अशी असते की ज्यामध्ये जन्माचे प्रमाणसुद्धा कमी आहे आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा कमी आहे. अशा प्रकारच्या देशामध्ये अमेरिका झाले, जापान झाले, अशा जे प्रगत देश आहेत त्यामध्ये आढळल्या जाते तिसरा अवस्था. आणि जे विकसनशील देश आहेत त्यामध्ये दुसऱ्या अवस्थेतच असतात. जसं चायना झाले, भारत झाले. भारतामध्ये आणि चायनामध्ये अजूनही जन्माचे आणि मृत्यूचे प्रमाण म्हणजे जन्माचे प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. तर अशा प्रकारचा उल्लेख या संपूर्ण याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे संपूर्ण जर भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेस बिकट परिस्थिती होती. कुल मिलाकर म्हणजे जवळपास पूर्ण जर एकूण जर विचार केला तर पूर्ण भारताची जी साक्षरता आहे ते फक्त 16% होते. आणि त्यामधून जर महिला साक्षरतेचा विचार केला तर त्याचं 60%. म्हणजे 7% महिलाच फक्त शिक्षित होत्या. त्यानंतर त्याच्या मृत्यू प्रमाण सकल म्हणजे अशाच प्रकारचे अशिक्षितपणा असल्यामुळे जे शिशु मृत्यू प्रमाण म्हणजे त्यावेळेस वेगवेगळ्या प्रथा होत्या. जसे आता मुलांना जास्त प्राधान्य दिले जात होते. म्हणजे पुरुष प्रधान असलेला जो भारत देश होता तर त्यामध्ये पुरुषांना जास्त मतं दिल्यामुळे जे शिशुमृत्यूचे प्रमाणसुद्धा अधिक होते. आणि आज जर भारताची संपूर्ण आयुचा विचार केला म्हणजे भारताची ॲव्हरेज आयु विचार केला तर त्या आजच्या कंडिशनमध्ये 68 वर्ष आहे. भारतापेक्षा सर्वाधिक म्हणजे समजा पूर्ण आशियाचा जर विचार केला तर बांगलादेश जो आपला शेजारी राष्ट्र आहे तर त्याचीसुद्धा आयुष्य एक ॲव्हरेज आहे ते जास्त आहे. आणि त्यावेळेसची जर तुलना केली तर त्यावेळेस फक्त 44 होते. म्हणजे लोकांचे जीवनमान फक्त 44 वर्ष होते. 44 वर्षापर्यंत लोक जिवंत राहत होते. आज तरी 68 वर्ष यांचा म्हणजे ॲव्हरेज भारताचा देण्यात आलेला आहे. आता त्यानंतरची आता हे एक फोटो देण्यात आलेला आहे. या फोटोमध्ये भारताची स्थितीसुद्धा सांगितलेली आहे. आज पण भारत काही त्यापेक्षा म्हणजे विकसित क्षेत्रामध्ये गेलेला नाही. मुंबईमध्ये जर धारावीचं क्षेत्र बघितलं तर त्या यापेक्षासुद्धा विकट स्थितीमध्ये आहे. आता पुढे पाहूया. पुढे एक व्यावसायिक संरचना देण्यात आलेली आहे की व्यावसायिक संरचना त्यावेळेसची कशी होती. जर संपूर्ण भारताचा जर विचार केला तर कृषी क्षेत्रावर आधारलेले जवळपास 70 ते 75 जनसंख्या होते, लोक होते. आणि विनिर्माण म्हणजे उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेले 10% होते आणि सेवा क्षेत्राशी आधारलेले 15 ते 20% म्हणजे एवढे समुदायिक विभागले गेलेले होते. आणि असे जे लोक होते त्यामधील काही म्हणजे एक प्रांतानुसार आणि काही स्थलानुसार अशी विभागणी करण्यात आली होती. जसे आता त्यावेळेसची मद्रास प्रेसिडेन्सी होती. त्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आजचं तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये होते. आणि दुसरे प्रेसिडेन्सी होते मुंबई आणि बंगाल. अशा प्रकारचे जे प्रेसिडेन्सी होते त्यामध्ये कार्य करणारे जे लोक होते त्यांचे कार्यबलमध्ये कमी पडत होते. कारण की जास्त करून लोक कृषी क्षेत्रावर आधारलेले होते. त्यामुळे जे उद्योग क्षेत्रामध्ये जे लोक होते आता म्हणजे त्यांचे जे प्रॉपर जे व्यवसाय होते म्हणजे जसे हस्तउद्योग झाले, शिल्प उद्योग झाले, हस्तकला झाल्या तर ह्या बंद झाल्यानंतर ते शेती उद्योगाकडे वळले. परंतु त्यावेळेस जे उद्योग चालू होते त्या उद्योगामध्ये कोणीही कार्य करत नव्हते. म्हणजे जे शेती उद्योगावर अवलंबून होते. म्हणजे आता शेती जर एखाद्याकडे असेल तर तो व्यक्ती 10 व्यक्तीला जर म्हणजे कामावर ठेवत असेल तर त्याचपैकी एक मजूर म्हणून ते काम करत होते. म्हणजे ते एवढं टॅलेंटेड असून सुद्धा त्यांना ते कार्य करावे लागत होतं. तर अशा प्रकारची प्रॉब्लेम्स फेस करावे लागत होते उद्योग क्षेत्रावाल्याकडे. म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये जे लोक उद्योग करत होते तर त्यांच्याकडे जे मजूर होते ते संख्या कमी होती. आणि की पाहूया की त्यानंतर मग पंजाब, राजस्थान, उडिसा असे क्षेत्र होते. त्यामध्ये सुद्धा कृषी क्षेत्रावरच आधारलेले लोक कार्य करत होते. त्यामध्ये सुद्धा उद्योगमध्ये कोणी म्हणजे रस नव्हता त्यांचा.
मुंबई तथा ठाणे को जोडणे वाला म्हणजे हे जे चित्र देण्यात आलेलं ते 1954मध्ये चित्र काढण्यात आलं होतं. तर त्यावेळेसच्या नंतरचे म्हणजे हे जे रेल्वे आहे हे 3 वाफेच्या इंजन होतं आणि त्या इंजनावरून हे छोटासे डबे होते. तेवढा म्हणजे आज जे आपण रेल्वे बघतो तर त्यावेळेस तशी रेल्वे नव्हती, ते छोटीशी रेल्वे म्हणजे माल वाहतूक होती. म्हणजे ठाण्यापासून तो मुंबई आणि मुंबई ते ठाणे या दरम्यान ते चालणारी होती. त्यानंतर पाहूया सडके म्हणजे जे रस्ते आहे. ज्याप्रमाणे इंग्रज सरकारने म्हणजे रेल्वेवर जास्त केंद्रित केले होते लक्ष, त्याप्रमाणे सडका म्हणजे रस्त्यांवर केंद्रित केले होते. सर्वाधिक म्हणजे त्यांचा जो वापर होता तो रेल्वेकडून केला जात होता, म्हणून त्यांनी जास्त करून रेल्वेवर फोकस केले होते, रस्त्यावर फोकस केले नव्हते. काही लिमिटेड असे रस्ते आपल्याला दिसून पडते इंग्रजांनी जे केले होते. त्यानंतर मग विकास होत गेला आणि मग त्यानंतर इंग्रजांनी रोड आहे, रस्ते आहे त्यांच्यावर लक्ष दिले होते. आपण रेल्वे वाहतूक बघितलेली आहे. आता पाहूया आपण हवाई वाहतूक. हवाई वाहतूकमध्ये सर्वप्रथम 1932मध्ये भारतमध्ये टाटा सन्स यांनी सर्वप्रथम जे काय अवायशन्स म्हणजे हवाई वाहतूक सुरू केली होती. आणि जलवाहतूकचा सुद्धा तोच विषय होता. भारतामध्ये जे स्वातंत्र्यानंतर जलवाहतुकावर सर्वाधिक हे केला होता. आणि सर्वप्रथम भारतामध्ये जर युरोपियन आले होते ते फक्त ते जलवाहतुकीनेच आले होते. म्हणजे ते पूर्वीपासूनच जलवाहतूक काय होते तर ते विकसित होते. फक्त रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक त्यांच्या आल्यानंतर ते विकसित झाले. आतापर्यंत आपण जे काही वाचलं, जे काही अभ्यास केला त्याचं विश्लेषण आता आपण करणार आहोत. या 9व्या पॉईंटमध्ये निष्कर्ष देण्यात आलेला आहे. म्हणजे जे आतापर्यंत आपण जे वाचलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत जवळपास 200 वर्ष विदेशी शासनाने भारतावर राज्य केले आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम झाले हे तर आम्हा सर्वांनाच माहीत आहे. तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये फक्त एकाच व्यक्तीचा फायदा झाला, तो झाला तर ब्रिटिशांना. या ब्रिटिशांच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण केल्यामुळे त्यांची जे म्हणजे त्यांची क्षमता, वैविध्यता, सार्वजनिक निवेश आहे त्यांच्यामध्ये ते इंग्लंड, युरोपियन राष्ट्र हे समृद्ध झाले. याच्यामध्ये फक्त एकाचंच म्हणजे भारताचंच काय आहे तर ते नुकसान झाले. भारताचे नुकसान असे झाले की भारतातील बेरोजगारी वाढली, भारताची जे काय गरिबी वाढली, सर्वाधिक जे लोकसंख्या आहे ते कृषी क्षेत्राकडे वळल्यामुळे बाकी उद्योगमध्ये काम करणाऱ्याची लोकसंख्या कमी झाली. उद्योग कोणी करण्याच्या याच्यासाठी इच्छुक नव्हते, कारण की भारतीय उद्योग ऑलरेडी नामशेष झाले होते. त्यामुळे त्यांचा उद्योगावरचा विश्वास हा गेला होता. तर अशा प्रकारचे सर्व काही निष्कर्ष काढले गेलेले आहे की ब्रिटिश सरकार आले तर सही, परंतु त्यांनी भारतीय जे उद्योग आहे, भारतीय लोकांना एक प्रकारचे कसे नामशेष करून टाकले. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ इथं स्किप करूया. भेटूया यानंतरचा, लगेचच मी नंतर व्हिडिओ टाकणार आहे.